लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात महिलेला अग्निशस्त्राचा धाक दाखवून अपहरण करणाऱ्या तडीपार आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने राजस्थानमधील अजमेर येथून अटक केली आहे। या कारवाईमध्ये अपहृत मुलीची सुटका करण्यात आली आहे। सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 18 एप्रिल रोजी रात्री सिद्धी संकुल श्रमिक नगर परिसरातून अक्षय युवराज पाटील राहणार बदलापूर वेस्ट जिल्हा ठाणे यांनी रिव्हॉल्व्ह सदृश्य शस्त्राचा धाक दाखवत तरुणीचं अपहरण केलं होतं। या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर आरोपी फरार झालेला होता। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अजमेर येथे असल्याची माहिती मिळवली। त्यानुसार विशेष पथक राजस्थानला रवाना झाले। सुमारे 2 दिवसांच्या शोध मोहिमेत 50हून अधिक हॉटेल्स, लॉजेस आणि परिसरांची तपासणी करत अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय। अक्षय युवराज पाटील वय वर्ष 31 याला अटक करून पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे। तर पुढील कारवाईसाठी त्याला नाशिक येथे आणून सातपूर पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, मनोहर शिंदे यांच्यासह पथकानं केली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।